आर्या अशी दाखव आर्या. अरे तुला भीती नाही वाटत का? नाही का बरं का? हो ना. चल मग. How is your feeling baby? कसं वाटतंय गं? असंच असतं मग गावाची जत्रा म्हटलं ना. हे बघ असंच असतं. हाय हॅलो नमस्ते, केम छो, कसं काय, गुड मॉर्निंग, जय सेवालाल मित्रांनो. तर जसं की तुम्ही बघितलं आहे आज श्रावण सोमवार आहे आणि त्यासाठी मी आवडलेली आहे. आता मंदिरात चालले, थोड्या वेळात भेटूया मंदिरात. हे बघा आमचं मंदिर. एवढा पसारा घेऊन का बरं चालते? तर हा पसारा आहे की आज आमच्या गावाची यात्रा असते पहिल्या श्रावण सोमवारची. म्हणजे डोंगरावर आहे महादेवाचं मंदिर, नरदेश्वर महादेव म्हणून. तर तिथे चालले, तर तुम्ही त्या मंदिराचं पण दर्शन घ्या. मी टाकेलच तसं व्हिडिओमध्ये आणि बघत राहा पुढे. इकडे इकडे इकडे. बाय मामा, बाय बाय. मंदिरात चाललो आम्ही. चला चला मंदिरात. तुम्ही घेऊन या, मोबाईल नेला करते तसं. जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती गोवाळू भावाती ओवाळू तुझ भरपूर गौरव कर्पूर गौरम करुणाधारम संसारसारम मृगेंद्रहारम सदा वसंतम भवं भवानी श्वेतं नमामि कालिन्दीताङ्गनं वन्दे चरणं डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमलंघन आनंदे पूजन भवे ओवाळीन मने नमः तमेव माता पिता तमेव सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं. कसं वाटतं पप्पा मंदिरात आल्यावर? एकदम छान छान वाटतं. छान वाटतं ना. माझ्या मम्मीला मंदिरातून तर निघावंच वाटत असे रोणी म्हणजे नाना नानी आजी बाबा असले की लेकरांना खरंच सांभाळतात. पण मला ते हेल्प होत जाते मस्त. नाना रोणी त्यांच्याकडे आता राहायला लागला. म्हणजे स्टार्टिंगला रोणीला कोणाकडेच राहायचं नाही, फक्त माझ्याकडे. आणि म्हणजे कधी दिवसभर त्याला घेऊन 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 माझ्या हातात जाम होऊन जायचे, खूप त्रास द्यायचा तेव्हा. पण आता त्याला सवय लागली मस्त. नानाकडे राहतो, मामाकडे राहतो. मंदिरातून घरी आल्यावर आर्या स्कूलमधून परत आली आणि आम्ही लगेच निघालो, कारण मग पुढे पण उशीर होत होता ना. आणि हे आहे भालगाव गावामधलं मंदिर, जिथे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे का त्याचप्रमाणे इथं मूर्ती स्थापन केलेली आहे. इथे पण यात्रा भरत होती. मग गावात शिरताच आम्हाला तिथे एक पिकॉक दिसला. आम्ही ते बघितलं. आर्याने खूप खुश झाली. आर्या म्हणे वाव छान पिकॉक आहे म्हणून. मग आम्ही पुढे लगेच वरती झालो. एवढी गर्दी म्हणजे यात्रेला विचारायलाच सोडली. कारण आपण जाऊ शकतो दुसरीकडे. गावाकडच्या लोकांना गावाकडे जेव्हा कोणतं देवस्थान असतं त्याची यात्रा म्हटली की खूप जास्त अशी गडबड असते की आपण यात्रेला जायचं, यात्रा करायची, मस्त छान छान त्यांची शॉपिंग. खरं म्हटलं ना गावखेड्यांना शॉपिंग म्हणजे यात्रा म्हणजे शॉपिंग असते, हो की नाही? बघा वरती इथं दिसतंय तुम्हाला. गर्दी एवढी ट्रॅफिक होती ना की लोक कुठून कुठून गाड्या, टू व्हीलर, बुलेट काढत होते, विचारू नका. कोणी डोंगराच्या मधून काढतंय, कोणी कुठून रस्ता काढतोय. आणि रिस्की काम होतं. आणि ट्रॅफिक तर खूप जास्त झाली होती तिथं मोठ्या गाड्यांची. मोठ्या गाड्या असल्यामुळे कसं टू व्हीलर वाले पण जाऊ नाही शकत. मग आम्ही हळूहळू मार्ग शोधत शोधत व्यवस्थित रस्त्याने चाललो होतो.
रोनी त्याच्या डॅडूकडे होता आणि मी आर्याचा हात धरून चालत होते. नंतर तिची शूलेस सुटली. म्हटलं बांधून घे बाई, उगाचच डोंगरामध्ये कुठे पडली बिडली, एखादा दगड बिगड लागला तर अवघड व्हायचं. कसं वाटतंय ग? गावाची जत्रा म्हटलं ना, हे बघा असंच असतं. बाबा रे बाबा, जत्रा आहे की मजा की काही समजत नाही. एवढी ट्रॅफिक, म्हणजे आम्ही पहिल्यापासून या यात्रेचे स्वागत येतो असं नाही आहे की नाही येत म्हणून, पण तरी अशी ट्रॅफिक पहिल्यांदा भेट. खरंच इंस्टाग्रामने प्रत्येक ठिकाणी क्रेज घातली, प्रत्येक ठिकाणी. आता ह्या यात्रेचं ना, तुम्ही पहिल्यापासून या यात्रेला येता, एवढी गर्दी होती का रस्त्यामुळे? अरे कसं वाटतंय? ओय अरे बापरे, आम्ही लग्न झाल्यापासून येतो या यात्रेला, पण एवढी गर्दी कधीच नाही बघितली. खरंच बरं का, एवढा क्रेज वाढवला आहे ना मुलांनी. आणि यात्रा करणारे कमी, भक्ती श्रद्धावाले कमी, आणि बाकीचेच लोक जास्त असतात. हे लफंडर पोरं वगैरे टुकारपणा करायचा, काहीतरी ते भोपू घ्यायचं यात्रेमध्ये, ते वाजवत बसायचं. म्हणजे कसं नको, हे चाळे नाही करायला पाहिजे. कोणी पण यात्रेत आलं तर व्यवस्थित राहायला पाहिजे. आणि आपण भक्तीसाठी येतोय, देवासाठी येतो. ही देवाची यात्रा आहे. यस बेटा, देवाची यात्रा आहे. यायचं, दर्शन घ्यायचं छान प्रकारे मस्त. अर्धा घाट तर पार करून आलोय, अर्धा गाड बाकी आणि यात्रा त्या तिकडे. एवढं मोठं माहिती ना feeling baby? Nice, nice, nice. It is a very nice place. तुम फर्स्ट क्लास के लिए क्या कर रहे हैं? चलो वेट इज ओव्हर. आम्ही मंदिराच्या खूप जवळ पोहोचलोय. पुढे थांबला टांगा, पाहुणे कोण आले सांगा. करा दर्शन. इकडे या साईडने मंदिर आहे आणि ह्या साईडने यात्रा भरलेली आहे. आणि इथे ना भाविकांना बसण्यासाठी असं टेंट केलेलं आहे समोर. दोन्ही घाबरतोय, कोणी कोणी कोणी. आणि इथे आमच्या आर्याची फॅन फॅमिली सापडली. मग त्या मुलीने तिच्यासोबत फोटोज काढले. म्हणजे त्या रिलेटिव्ह पण आहेत आणि पहिले तर कधी भेटल्या नाही, पण आर्याचे व्हिडिओज वगैरे बघतात, आवडतात त्यांना सगळ्यांना. मग ते तारीफ करत होते आणि आर्याला म्हणे चल बाई आमच्यासोबत फोटो वगैरे काढ ग तू. मग ती त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढत होती, सेल्फी घेत होती. म्हटलं मी पण मोमेंट कॅप्चर करून घ्यावा मग. तर तुम्हाला वाटत असेल की आर्या फेमस आहे, खरंच फेमस आहे का? तर तुम्ही तिची इन्स्टा आयडी चेक करा, माझी पण इन्स्टा आयडी चेक करा आणि तिला फॉलो करा. तिचे व्हिडिओज बघा. ती छान प्रकारे बंजारामध्ये, मराठीमध्ये कॉन्टेंट बनवते. तिची इन्स्टा आयडी मी इथे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक टाकेल आणि इथे पण तुम्ही ह्याच्यावर क्लिक करून तिला फॉलो वगैरे घेतले. कारण आम्ही डोंगरावरती गेलो नाही, ते जागा थोडी स्लिपरी झाली होती. पुढच्या सोमवारी आम्ही नक्की जाणार आहोत तिथे. आणि मग पटकन आम्ही दर्शन केलं. यात्रेत काही घेतलं तर नाही, आर्यानेच 1-2 खेळणे घेतले आणि आम्ही परत निघून गेलो. कारण खाली तर खूप जास्त ट्रॅफिक होती आणि आम्ही असं डोंगरातून रस्ता मार्ग शोधत शोधत चाललो होतो. कारण असं रोडने गेलो म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक होती आणि इथून मधून शॉर्टकट होता. सगळे लोक इथून चालले होते. मग चला आम्ही पण जाऊ, कारण जयला माहिती आहे की रस्ता कुठून जातो. ते नेहमी येतात जातात, त्यांना माहिती असतो ना. का चाललो आम्ही असं जंगलातून? अरे अरे का चाललोय आपण अशा जंगलातून सांग? काय राहते वाईट सर्वायवल. आम्ही लवकर लवकर निघालो कारण खाली जायचं होतं पटकन आणि भरपूर वेळ होऊन जातो. मग संध्याकाळ झाली होती आणि खाली उतरायचं मग अंधारामध्ये कधी उतरलो असतो, मग त्यामुळे लवकरच निघून गेलो.
पण हे असं डोंगरातून जायची पण एक वेगळीच मज्जा होती. खूप छान वाटलं, मस्त एक्सपिरियन्स होता आमचा. जेव्हा आपण कधी बाहेर कुठे फिरायला गेलोय, ट्रिप काढलीये, असं डोंगराच्या ठिकाणी ट्रेकिंगला वगैरे तर जातोच ना. मग सेम तसंच ॲटमॉस्फिअर होतं, सेम नेचर होतं. फक्त लोकेशन वेगळं होतं आणि हे लोकेशन पण सुंदर आहे. का बसली आर्या अशी? दाखव आर्या. आर्या तुला भीती नाही वाटत का? नाही का बरं का? हो ना? चल मग. आर्याचं तर तोंडावरच दिसते बाबा, ती आता खूप जाम झाली याचं. आलो फायनली, आम्ही जिथून निघलो होतो तिथं झालो परत. थोडा आरेल तारा. अरे थकली का ग? तिकडे बघ, थकली. बापरे, फायनली आम्ही गाडीवर बसलो. म्हणजे आम्ही किती वेळचं पायी चालतोय बापरे. आणि रोनी बघा ना कसं बघतोय टुकुर टुकुर. पण मज्जा आली बरं का, डोंगरातून जायची यायची. आणि जास्त वेळ तर रोनीला त्याच्या डॅडूनेच उचललं होतं, त्यामुळे मला काही एवढा त्रास झाला नाही. मी थोडा वेळ उचललं होतं आणि मग गावात गेलो आणि गावातलं ग्रामदैवत असतं त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि हे बघा आता रात्र पण झाली. हेच इकडे दिवे लागताय बघा, इकडे निघून गेलो आम्ही. हे जे लाईट लागताय ना, हेच ते मंदिर. इथूनच आम्ही आता आलोय. आणि चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब पण करत जा आणि सांगत चला व्हिडिओ कसे आहेत ते. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर बाय, गुड नाईट, सी यू, टेक केअर.